गोष्टीवरती आपल्याला सगळ्यांना फोकस यासाठी आपण निवडणूक लढवायची. रोजगार निर्मिती होईल, तरुणाला रोजगार त्या ठिकाणी मिळणार, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जे आहेत ते वाहू लागलेले आहेत आणि त्यातले त्यात जर आपण बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ जो आहे तर तो नेहमीच चर्चेत राहत असतो. आता या विधानसभा मतदारसंघातून अण्णासाहेब शेलार जे आहेत तर ते निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी तयारी केली. थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण येऊ घातलेली निवडणूक जी आहे तर ते लढणार आहात, काय नेमकी भूमिका आहे? कारण या अगोदर जर बघितलं तर विधानसभेमध्ये या आपणच इतरांना मदत केली आणि त्यांना आमदार केले. परिस्थिती पाहून खरं तर मी अनेक नेत्यांना या ठिकाणी मदत प्रामाणिकपणे केलेली, निस्वार्थीपणे त्या ठिकाणी केलेली. आणि याच्या आधी मी बबनदादा पाचपुते असतील, राहुलदादा जगताप असतील, नागोडे असतील, घनश्यामांना असतील, अशा अनेक नेत्यांना आमदार होण्यासाठी या ठिकाणी मदत केलेला कार्यकर्ता. मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, त्याचा एक परिणाम या तालुक्यातल्या जनतेला वाटतं की माझ्याकडून काहीतरी अपेक्षित काम होऊ शकतं. म्हणून आजही मी निवडणुकीला सामोरे जातोय. ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना की आत्तापर्यंत मी अनेक नेत्याला मदत केली, त्यांनी एकदा मनाचा मोठेपणा करून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक कामाची संधी दिली पाहिजे. त्याचं कारण एक आहे की अनेक प्रश्न या ठिकाणी तालुक्यातले आहेत त्याच अवस्थेत आहेत. ते प्रश्न गेले अनेक वर्षापासून पाठपुरावा करून त्या ठिकाणी सुटत नाहीत. पण हे प्रश्न सोडायला कुठंतरी एखादा मोकळी व्यक्ती असावी लागते, त्याला वेळ देणारी व्यक्ती असावी लागते. म्हणून मी सध्या कुठल्या पक्षात नाही, पार्टीत नाही, कुठल्या पदावर नाही. माझ्याकडे हे काम करण्यासाठी वेळ आहे. म्हणून मला ही निवडणूक लढवायची आणि जनतेच्या कामासाठी, तरुणांच्या जोरावरती, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी बंधू भगिनीच्या जोरावरती आणि त्यांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या पुढं चाललेल्या ताकदीमुळं आज ह्या निवडणुकीला मी पुढे जात आहे. आता खरं तर मी मागच्या निवडणूक स्वतः एकदा अपक्ष निवडणूक लढवली. मागच्या वेळेस सुद्धा माझ्या गावावर इतकं माझ्यावर प्रेम केलं की हजारो कार्यकर्ते स्वतःच्या भाकरी बांधून हे गावगाव हिंडत होते. आणि आता तर लोकांना मी एक निवडणूक लोकांना वाटत होतं लढणार नाही, शेवटपर्यंत मागं घेतील म्हणून लोकांचा विश्वास नव्हता. म्हणून काही लोकांनी त्या ठिकाणी वाटलं. परंतु आज माझ्यापेक्षा अनेक गावं बारीक आहेत. त्या गावातले आमदार झालेत, खासदार झालेत, अनेक लोक या ठिकाणी मोठे झालेत. आणि मग एवढ्या मोठ्या गावातला एकदा आमदार झाला तर माझ्यापेक्षा गावकऱ्याला फार मोठा आनंद त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि एक गावाला बेलोडीचं गाव हे एकदा राज्याच्या नकाशावर जाईल. एवढ्या मोठ्या गावातला एक आमदार झालेला पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. ही संधी निश्चितपणे गावाच्या दृष्टिकोनाने अभिमानाची आहे. उमेदवारी करताना नेमके मुद्दे कुठले असणार आहेत? पहिले उमेदवारी करीत असताना माझा पहिला मुद्दा असणार आहे की अनेक वर्षापासून ह्या कुकडीच्या पाण्यावरती चाललेला जो संघर्ष आहे हा फक्त निवडणुकीपुरताच संघर्ष राहतो. हे कायमस्वरूपी आंदोलन प्रत्येकाला करावं लागते. माझ्यासारखा आमदार झाला तर समान कुकडीचं पाणी वाटप केल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता शांत बसणार नाही. एकदा पाणी दिलं तर शेतकरी सुखी होऊ शकतो. म्हणून पहिला प्रश्न पाण्याचा राहील. विजेच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे. वीज लोकांना त्या ठिकाणी आज शेतकऱ्याला 4 तास, 2 तास, 8 तास सुद्धा वीज पूर्ण दाबाने मिळत नाही. तो विजेचा एक प्रश्न आहे. आणि आता कॉर्पोरेशनच्या आमच्या ठिकाणी बेलोंडीची जमीन MIDCकडे वर्ग झाली. त्याच्यामध्ये एक मोठा उद्योग आणला, एखादा व्यवसाय त्या ठिकाणी उभा करण्याचा जर प्रयत्न केला तर हजारो मुलांना काम लागू शकतात. म्हणून माझ्यापुढं पहिलं पाणी, वीज आणि तरुणांच्या हाताला काम हे देणं ही माझी पहिली भूमिका राहणार आहे. आणि पाण्यासाठी जो संघर्ष लोकांना करावा लागतो ते टाळायची पहिली भूमिका माझी राहणार. मधल्या काळामध्ये जर बघितलं तर ऋषिकेश शेलार यांचं देखील नाव चर्चेत होतं विधानसभा निवडणूक लढवण्यामध्ये. काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? कारण बापले का तुम्ही दोघांनी उमेदवारीच केलंय. आता परिस्थिती आपण पाहतो की प्रत्येक कुटुंबात आता घरात 2-2, 3-3 माणसं या ठिकाणी इच्छुक आहेत. आता ऋषिकेश सुद्धा तरुणांची भावना आहे ऋषिकेशने उभा राहावं. आणि उद्या ऋषिकेशनं आम्ही दोघंजण घरात बसून विचार करू. तो म्हणला मला लढायचं तर मी थांबतो, मी म्हणलं तर तो म्हणला तुम्ही लढा तर मी लढतो. आमच्या दोघांचा विचार होईल. आणि शिवाय ह्याच्यापेक्षा जनतेचा काही कौल आहे, जनतेच्या मनात कोण असेल त्याच्यापैकी आम्ही दोघांपैकी कोणतरी उभा राहू. पक्ष ठरलाय का? पक्ष ठरलाय पण मी आता सांगू शकत नाही. मी बऱ्याच नेत्यांना भेटलोय, नेत्यांचे चांगले संबंध आहेत. तुम्हाला लवकरच पक्ष आणि चिन्ह तुम्हाला थोड्या दिवसात मी जाहीर करणार.
एकंदरीत जर बघितलं तर अण्णासाहेब सेल्लार यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये पक्ष देखील आपण सांगू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर या विधानसभा मतदारसंघामधली निवडणूक जी आहे ती या निमित्तानं आता चुरशीची होण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.